My name is Advocate Ajay Meron, and I'm going to continue our second session. No objection certificate बद्दल. जेव्हा एखादा मेंबर रूम विकत असतो किंवा त्याला कुठल्या प्रकारचा लोन ऑब्टेन करायचा असेल, कर्ज घ्यायचं असेल, कोण मॉर्गेज लोन घेत असतो किंवा जो इनकमिंग मेंबर आहे तो हाऊसिंग लोन घेऊन त्याचा जो ओरिजिनल परचेसर आहे त्याच्याकडनं रूम फ्लॅट विकत घेत असतो, त्यावेळेला त्यांना बँकांकडनं कर्ज घ्यावा लागतो. बँक असो किंवा NBFC असो, प्रायव्हेट फायनान्स कंपनी, त्यावेळेला त्यांना नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेटची गरज असते. ह्या वेळेला आपण सोसायटीला काय बघून घ्यायचंय? जेव्हा सोसायटीकडे ऍप्लिकेशन आले तर त्यांना तेवढंच बघायचंय की जर वेदर मेंटेनन्स एनी अमाऊंट इज ड्यू ऑफ द मेंबर आर नॉट, किंवा त्याच्यावरती कुठल्या प्रकारचा लीन आहे का कोणाचा, कुठल्या बँकेचा. आणि जनरली जर लीन असेल तर सोसायटी समोरूनच अपडेट करत असते आणि इव्हन बँक पण लोन देत नसतात. हे एखादा गोष्टी बघून त्यांना NOC देता येत असते. पण सभासद जे सोसायटीचे ऑफिस बेरर असतात असं ना करतात, त्यांना 15 दिवस, महिनाभर, 1 महिने, 2 महिने डिले करत असतात NOC देण्यासाठी, की आज सचिव नाहीये, आज हे नाहीये, आज ते नाहीये. पण असं नाहीच आहे. जर तुम्ही जो मेंबर NOC मागत आहे त्याला NOC देत नसेल तर त्याच्याकडे रजिस्ट्रार आहे, दुसरी अथॉरिटी आहे, ते तिथे जाऊन ऍप्लिकेशन देऊन NOC घेऊ शकतात. ते डायरेक्शन देऊ शकतात, जिथे रजिस्ट्रार तुम्हाला डायरेक्शन देणार की बाबा तुम्ही या सभासदाला NOC द्या. मग जर आपण एखादा ऑर्डर आल्यानंतरच त्यांना NOC देत असतील तर सुरुवातीला का नाही? म्हणून आपण जर इश्यू नसेल काही मेजर तर NOC दिली पाहिजे. आता काही सभासद सोसायटीकडनं काही डॉक्युमेंट इन्स्पेक्शनसाठी किंवा सर्टिफाईड कॉपी मागत असतात. त्यामध्ये पण खूप इश्यू आम्ही बघत असतात की सोसायटी त्यांना डॉक्युमेंट देत नाहीये किंवा ते प्रॉपर ऍप्लिकेशन करत नाहीये. आता जर एखादा मेंबरला कुठल्याही प्रकारची डॉक्युमेंट इन्स्पेक्ट करून घ्यायचं आहे किंवा त्याची कॉपी हवी आहे तर बायलॉज मध्ये तुमच्या आणि सेक्शन 32 आणि तुमच्या बायलॉज मध्ये 154B8 मध्ये स्पेसिफिक सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही ऍप्लिकेशन देऊन सचिव सोसायटीच्या सभासदांना तुम्ही सोसायटीचा रेकॉर्ड इन्स्पेक्ट करू शकतात. इन्स्पेक्ट केल्यानंतर तुम्हाला जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट असतील ते तुम्ही त्यांची कॉपी मागू शकतात. सभासदांना सोसायटीचं रजिस्टर, रेझोल्युशन, मिनिट्स, ऑडिट रिपोर्ट, इतर जे काही डॉक्युमेंट इम्पॉर्टंट असतील हे सगळं इन्स्पेक्ट करायचा बघायचा अधिकार आहे. आणि ऑफिस बेररसाठी पण बायलॉ नंबर 171 मध्ये स्पेसिफिक सांगितलं आहे की जर तुमच्याकडे कुठल्याही सभासदाची ऍप्लिकेशन आली की बाबा आम्हाला हे डॉक्युमेंट हवेत तर तुम्ही त्यांना किती प्रमाणे काय चार्ज केला पाहिजे. 171 तुमचा बायलॉ सांगत आहे की कुठल्या डॉक्युमेंटसाठी तुम्ही किती चार्ज केला पाहिजे आणि किती कॉपी दिली पाहिजे. कधी कधी असा असतो की जे सभासद असतात ते सोसायटीला ऍप्लिकेशन न करता डायरेक्टली ते नोटीस पाठवतात थ्रू ऍडव्होकेट थ्रू की हे डॉक्युमेंट आम्हाला हवे. पण बायलॉ मध्ये तुमच्या सांगितलंय की तुम्ही स्पेसिफिक मेंबरनी सोसायटीकडे ऍप्लिकेशन दिली पाहिजे. त्यानंतर सोसायटी त्यांना उत्तर देईल की बाबा हे डॉक्युमेंट आमच्याकडे अवेलेबल आहेत आणि या डॉक्युमेंटसाठी तुम्हाला एवढे चार्ज पेड करावे लागतील. हे चार्ज तुम्ही पेड करून तुम्ही तुमच्याकडे हे डॉक्युमेंट घेऊ शकता. म्हणून सभासदांनी थ्रू कंप्लेंट किंवा लेटर ना पाठवता डायरेक्टली सोसायटीकडे ऍप्लिकेशन दिली पाहिजे. असल्या सभासदांची ऍप्लिकेशन आल्यानंतर ऑफिस बेररांनी त्यांना रिप्लाय दिला पाहिजे की बाबा आमच्याकडे हे डॉक्युमेंट आहेत किंवा हे नाहीच आहे, आणि जे अवेलेबल डॉक्युमेंट आहेत त्यांना पर कॉपी 171 मध्ये जे काय सांगितलंय त्याप्रमाणे चार्ज लागेल. तुम्ही हे चार्ज सोसायटीकडे जमा करा आणि आम्ही तुम्हाला झेरॉक्स करून हे डॉक्युमेंट देऊ.
यानंतर आहे एक टॉपिक कोरम रिलेटेड. आता आपण हे बघतात की आपल्या सोसायटीला डिफरंट जी स्ट्रेंथ ऍज पर दी स्ट्रेंथ ऑफ दी सोसायटी मॅनेजिंग कमिटीची जे काही कोरम दिलेलं आहे की मॅनेजिंग कमिटीची स्ट्रेंथ एवढी असली पाहिजे आणि मीटिंगसाठी असं एवढं कोरम असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल 100 साठी अप टू 100 total strength of the managing committee is 11. Quorum should be 6. Up to 100, 1 to 200, total strength of the committee should be 13 and quorum should be 7. असं दिलेलं आहे. डिफरंट दिले. 501 ते अबोव असतील तर 19ची स्ट्रेंथ आहे कमिटीची आणि 10चा कोरम आहे. या सगळ्या स्ट्रेंथ मध्ये त्यांनी रिझर्व्ह कॅटेगरीसाठी पण जागा ठेवलेली आहे. आता रिझर्व्ह कॅटेगरीची जर सीट्स अवेलेबल असताना कॅन्डिडेट नसतील तर मग काय कोरम असणार, हा इम्पॉर्टंट इश्यू इथे असतो. कारण की प्रत्येक बायफर्केशन मध्ये रिझर्व्ह कॅटेगरीसाठी SC, OBC, VJNT साठी एक 3 प्रत्येक ठिकाणी 3 सीट दिलेली आहे. आणि जर ते नसतील तर मग मिनिमम कोरम किती असला पाहिजे हा मोठा इश्यू असतो. आणि त्या इश्यूने खूप सारी तक्रार रजिस्टरकडे लोक करत असतात, ज्यांनी त्या कमिटीवरती इनडायरेक्ट ऍक्शन होत असतात. म्हणून आपल्या अमेंडेड बायलॉज मध्ये 154B22 मध्ये एक इम्पॉर्टंट पॉइंट दिलेला आहे, तो मी तुम्हाला रीड करून दाखवतो. 154B22 इथे कोरम बद्दल स्पेसिफिक सांगितलंय विथ रिलेटेड टू दी रिझर्व्ह सीट्स. त्याला कसा कन्सिडर केला पाहिजे कोरम मध्ये, की जर आपल्याकडे 13चा 200 मेंबरची सोसायटी आणि तिथे मॅनेजिंग कमिटीची स्ट्रेंथ 13 आहे आणि मिनिमम कोरम 7चा असला पाहिजे, मग त्यावेळेला रिझर्व्ह कॅटेगरीची सीट जर नसतील तर मिनिमम कोरम किती असेल. त्यासाठी इथे बायलॉज मध्ये 154B22 मध्ये 2 लाईन मी तुम्हाला वाचून दाखवतो. त्यात काय सांगितलंय. Till the time the members of reserve categories are not available are elected to fill the reserved seats as provided in section 154B20 and 154B21. Such reserved seats shall not be counted for the strength of managing committee for composition of quorum for conducting its meeting. इथे स्पेसिफिक सांगितलंय की such reserved seats shall not be counted for strength of managing committee shall not be counted for the strength of managing committee for composition of quorum for conducting its meeting. म्हणजे त्यांना कोरम साठी मॅनेजिंग कमिटीसाठी काउंट करायची गरज नाहीये. जर आपली सोसायटी 301 ते 500 मेंबरची असेल आणि त्यात आपलं टोटल कमिटी 17ची असली पाहिजे आणि त्यात कोरम मिनिमम 9चा असला पाहिजे आणि 3 सीट नसतील तर 17 मधून 3 कमी करून आपल्याला 14 मेंबरची कमिटी असते आणि त्याचा मिनिमम कोरम 8चा असला पाहिजे. त्याला इट इज नॉट मॅन्डेटरी टू कीप दी कोरम ऑफ 9. तिथे 8चा करू शकतात कारण की 3 कमी आहे आणि इथे बायलॉ मध्ये स्पेसिफिक सांगितलेलं आहे. फर्दर एक पॉइंट अजून घेतो जे रेग्युलर वर्क मध्ये आहे आणि मी माझं सेशन वाइंड अप करेल. आपण बघत असतात रेग्युलरली की सोसायटी हे जे ट्रान्सफर साठी फॉर्मॅट असतात, NOC साठी फॉर्मॅट असतात, बॉन्ड, नॉमिनेशन फॉर्म, ह्यासाठी सगळ्यांसाठी तुम्हाला फेडरेशन किंवा कुठल्या एजंट कडनं घ्यावे लागतात किंवा तुम्हाला वकिलांकडे जाऊन सगळं बनवून घ्यावं लागतं. यासाठी या सगळ्या डॉक्युमेंटसाठी तुम्हाला कुठेही फिरायची गरज नाहीये. तुमच्या बायलॉज मध्ये हे सगळे फॉर्मॅट्स दिलेले आहेत. फक्त गरज काय की तुम्ही
आरामात बसून हे बायलॉज पूर्ण वाचून घ्या. शेवटी पान नंबर 71 नंतर हे सगळे 71 पासून हे सगळे फॉर्मॅट्स दिलेले आहेत, ते वाचून घ्या, बघून घ्या. तुमच्या पीसी मध्ये किंवा तुमच्या ऑफिसमध्ये बनवून हार्ड कॉपी किंवा कम्प्युटर असेल तर त्यामध्ये सॉफ्ट कॉपी ठेवा. जे तुम्हाला दैनंदिन कामकाजात किंवा तुमचे नवीन मेंबर जे येतील त्यांच्याकडनं मागताना हे सगळे तुम्हाला उपयोगी पडतील. म्हणून तुम्ही तुमचे बायलॉज व्यवस्थित वाचून घ्या. तुम्हाला हे सगळे दैनंदिन कामकाजात तुम्हाला खूप उपयोगी पडतील. हे संपवून मी माझा हा सेशन संपवतो.